मुंबईशी लोक आली म्हणून बघायला प्रेक्षक पण जमा झालं। आंब्याच्या ठांगलीवर बसलाय मोर, जवळ 3 मोर 3 मोर। बहुत बढ़िया सेवा की आपने, बहुत अच्छा लगा। गावातून निघून आता सिटी मध्ये आलो आम्ही। बनारस की गलियों में अभी हम सध्या तरी बनारस मध्ये फुल गर्दी आहे। सी ट्राय करूया गाइस, बनारसी लस्सी। गंगा आरतीची तयारी होते, एवढा पाऊस पडतोय तरी गंगा आरती काही थांबणार नाही। जय हेलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग। हॅलो गाईज, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। गुड मॉर्निंग गाईज। आता उठलेलो आहोत सगळ्यांना लेट। आम्हाला बनारसला निघायचं आहे। पहिल्या दिवशी आम्ही जे घरात जेवलेलो ना तेच घरात जेवायला बनवलंय आम्हाला। जेवण वगैरे करून आम्ही बनारस साठी निघू, गंगा आरती वगैरे करू। सकाळचं 11:30 वाजलं ना आता, आणि 11:30 वाजता पण इथं वातावरण मस्त शांततेचं झालंय। आणि आमची पोरा या बॅट बॉल खेळायची सुरुवात केली। ये टप्पा आऊट आहे, यो आऊट। मुंबईशी लोक आली म्हणून बघायला प्रेक्षक पण जमा झालं। अया ऐसा भारी वाटतंय का, सगळी आपल्याकडे वेगळी नजरेशी बघतात। म्हणजे कोणतरी वेगळा माणूस आलाय, लांबशी आलाय ते नजरम बघतात। त्या एक वेगळी फील आहे गावामध्ये आल्यावर। आपण जसा टुरिस्ट म्हणून ट्रॅव्हल करतो बनारस वगैरेला, त्या कशी आपली ओळखीची माणसं किंवा ट्रॅव्हलर्स जास्त, टुरिस्ट जास्त असतात। अया गावान आल्यावर आपल्याला इज्जत आहे ना ती एक्स्ट्रा भेटते। पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज योगेश स्वप्नील साठी। बघूया स्वप्नील बॅट आपटतोय पिचवर, काय घडणार बिघडणार। ऋतिक सज्ज फिल्डिंग साठी, आणि गाईला मारहाण करून चौका मारलेला आहे। सुंदर अशी सुरुवात झालेली आहे। सामना रंगतदार होणार याची मला खात्री आहे, कारण समोर आपल्याला बघायला मिळते योगेश त्याच्या संगती ऋतिक। ओ भाई, सुंदर असा चौका मारलेला आहे, चौका। आता ये गावन पण मोर बघायला भेटलाय आपल्याला। ओमकार दा आला, बोलतो मोर आहे तशी। चला परत एकदा मोर बघण्याची उत्सुकता जी मनात। हा यो झाडावर बसलाय, ओ भाई क्रेझी। आंब्याच्या ठांगलीवर बसलाय मोर, ऋतिक आमचा स्काउटाचा। सोचा धाव मारलेले हा यो धाव मारली मोराने। आता आपण तिथून जाऊया। तर यो मोर धावतोय नुसता गवतान, कणशी गवला मला। यो धावतोय बावरे फास। मोराला मी आवडणे वाटतं। जवळ आहे 3 मोर 3 मोर। यो समोर एक बघायला भेटते आपल्याला। यो एक आहे, 2 आहे, लांडोर आणि मोर आहे। 3 टोटल। चला 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 चला, मजा येते काय सा। मोरनी बघायला भेटते आपल्याला। लांडोर 2 लांडोर आता या, ब्लू वाला मोर आणि बाकीचा लांडोर। मोरबीर बघून आम्ही आलो जेवायला। मस्त वरण भात आणि रोटी घी के साथ। आज भेंडी की सब्जी बनवली, भेंडीची सब्जी। हा भेंडीची सब्जी खाऊया आज। व्हेज खावायला पण मजा येते इथला, कारण सगळा घरचा बनलेला आहे। टेस्ट आहे सगळी। जेवताना आमची मंडळी जेवूया आता मस्त, आणि निघायचं आम्हाला बॅग घेऊन बनारसला। सो फायनली गाईज आता बनारस साठी निघालो आम्ही। आमच्यासाठी 2 रिक्षा आल्या। बनारस आणखी 30 किलोमीटर लांब आहे आणि अर्धा 1 तासाचा रस्ता आहे। चाचा चलो बाय बाय, मिलते हैं कभी आएंगे। चलो आंटी बाय बाय। धन्यवाद आयुष, थैंक यू सो मच। बहुत बढ़िया सेवा की आपने, बहुत अच्छा लगा। थैंक यू सो मच। कोई भी कमी नहीं, और बहुत मजा आया हमको। बहुत ऐसा मन कर रहा है और रुके, लेकिन हमको जाना भी है। अगले बार भी आए थे लोग तो यही कर रहे थे। हाँ, मन हमारा लोग इतना लग जा रहा है। बहुत शांती आहे इधर। बॅग वगैरे टाकू रिक्षामध्ये आणि जाऊ दर्शन करायला बनारसला। ये शांततेची जावाचा खरंच मन नाही करत। सगळीकडे असं वातावरण भारी झालंय ना। त्या बघा 2 रिक्षा आल्या, बनारसला सोडतील आम्हाला। 1 तासाचा रस्ता आहे बहुतेक। बाय 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 बाय, थँक्यू। चला गाइस, इथला सफर आपला पूर्ण झालेला आहे। चाचा कितना टाइम लगेगा बनारस पहुंचने में? 60 से 65। 1 घंटा लगेगा। 1 घंटा पूरा लगता है क्या? ठीक है चलो फिर। फाइनली गाइस, बनारस में, काशी में, वाराणसी में भाई आपका स्वागत है। क्रेजी। गावातून निघून आता सिटी मध्ये आलो आम्ही, आणि सिटीची वाईब वेगळी, गावाची वाईब वेगळी होती। असं खुशी होतं रे बनारसला आल्यावर। एक वेगळाच पावर आहे शहरामध्ये, लय आनंद होतं। हे घाट अजून काही आपल्याला बघायला भेटेल।
आता फायनली आम्ही बनारस मध्ये पोहोचलो. रिक्षावाले थांबवलं आणि ते वाटतं पुढे जात नाही, याच्या पुढे दुसऱ्या रिक्षा असतात. आणि समोर बघते तर मारुतीचं दर्शन झालंय आपल्याला मस्त. मी विचार करते याच मूर्ती आपल्याकडे पक्क्या म्हणजे चौकाना ली मंदिरा बनताना अशीच मूर्ती असतं मारुतीची. आता उलव्यामध्येच 3-4 मंदिरं झाली ना, अशी सेम मूर्ती आहे मारुतीची. जय श्रीराम. अवऱ्या मूर्त्या बनवल्या नाही आणि शेंदूर लावलेली मूर्ती पण आपल्याला बघायला भेटते. बघू शकता तुम्ही सगळे प्रकारच्या मूर्त्या बनवतात इथे. पूर्ण दगडाच्याच बनवतात. चिन्या थोड्याशी बनवते तो पूर्ण दगडाच्या मूर्ती. हमारे इधर भी 3-4 मूर्ति देखा है ऐसा में नवी मुंबई में. क्रेजी भाई. हे बघा इथं काम चालू आहे मूर्तीचा. तर मला वाटलं एकच दुकान आहे का मूर्तीचा, समोर दिसतोय तो. ही पूर्ण लाईनच मूर्ती बनवणाऱ्यांची आहे. आता परत रिक्षामध्ये बसू आम्ही आणि हॉटेल बघू चांगला मस्त फ्रेश वगैरे होऊन निघू आम्ही फिरायला. आता शांतींची शोर मध्ये आलो ना मी. सगळीकडे हॉर्नचा आवाज. आपली लोक भेटली ना रिक्षामध्ये होते वेगळे, पण आमची रिक्षा स्लो आहे. ही दुसरी रिक्षा गेली आम्ही आता. ही रिक्षा तयार सोडली नाक्यावर. बनारस की गलियों में अभी हम पहुंच चुके हैं. आता आम्हाला हॉटेल बघायचं आहे. हॉटेल गलींची फिरून बघतो. बनारस मध्ये रोपवे तयार होत. ही बघा, ही रोपवे इथं तयार होत आहे. सध्या तरी बनारस मध्ये फुल गर्दी आहे. फुल गर्दी बघायला भेटते आपल्याला बनारस मध्ये. हा इथं रोपवे बनतंय. तुम्हाला आधीच दाखवलं मी. आणि गर्दी बघू शकता तुम्ही. फायनली आता रूम वगैरे घेतलाय मी. आता रेडी वगैरे झालो आणि चाललो गंगा आरतीसाठी आम्ही. आणि गंगा आरती झाल्यावर दर्शनाला पण जाऊ. बघूया कसं काय होतंय. निघलो ना आता हॉटेलवरशी. संध्याकाळ झाली आणि इथं भाई पूजापाठ चालू झाला. आवाज यावं लागला घंटी बिंटीचा. आणि हे बनारस की गलियों में आम्ही रूम घेतलाय. कसला भारी वातावरण आहे गलीन. अवरे आतमध्ये रूम घेतलाय पण आणशी घाट जवळ आहे. निघलो आता आम्ही फिरत 80 घाटवर चाललो. तिथं गंगा आरती होतं. विचारतो कोणाला कैसा रस्ता आहे. संध्याकाळचं वातावरण बघा बनारस मध्ये. भागदौड 80 घाट आहे ना इथून. जिथं गंगा आरती होतं 3 किलोमीटर लांब आहे. तर आता मी बाईक वाल्यांना विचारला. ते बोलतं 5 जणांचं 300 रुपये लागतील बाईक घेऊन जाऊ. या गलीमध्ये आम्ही आता लस्सी चांगली आणि पाऊस आलाय जोरदार. तर इथं आम्हाला थांबवलं. बोलतं इथं बसा, तुम्हाला लस्सी घेऊन येतो. बोलतं रबडी मला आहे हमारा दे रहे थे तो जल्दी भूख लग. चाचा कैसा लग रहा है लस्सी आके बताओ. ओ हो बनारसी लस्सी आ गया. लस्सी ओ माय गॉड. लस्सी ट्राय करूया गाइस. बनारसी लस्सी आयुष्यपत रबडी के साथ लस्सी. वरती मलाई यायची पावर आहे. बनारस मध्ये आल्यावर या गोष्टी ट्राय करा तुम्ही. सगळ्या गोष्टी ट्राय करायच्यात आपल्याला. आता पाऊस जाईल तर बरं आहे. आम्हाला गंगा आरतीसाठी जावंच आहे. 6 वाजलं ना आता. 7 वाजता आपली आरती चालू होतं. टेस्ट कशी आहे. व्हेरी नाईस या. रबडी ट्राय करूया. खतरनाक. हे लोक 2-2 हाताने खातात. घसारलन डायरेक्ट. आवरी मार लगते. कैसा लगा. अच्छा है ना. बनारस से आओ आप. कर्नाटक से आए. अरे यार वाह, हम महाराष्ट्र से आए. अच्छा लगा आपसे मिलके. पाऊस काही थांबाचं नाव नाही घेत. आम्ही रिक्षा स्टँड पर्यंत जातो. त्यांची रिक्षा करू आणि मग जाऊ 80 घाटवर. रिक्षा फायनली भेटली 1 किलोमीटर चालल्यानंतर. 80 घाट भाई कितना. भाई 80 घाट कितना पैसा. 150. चला सब जन करना. चला बसलो रिक्षात. फायनली गंगा आरती मिलेगा ना. चलो बोलो हर हर महादेव. चला 80 घाट जवळ पोहोचलो. आता रिक्षावाल्याने सोडलं 150 रुपये घेऊन 2 किलोमीटरचा.
समोर बघू शकताय गंगा आरतीची तयारी होते. एवढा पाऊस पडतोय तरी गंगा आरती काही थांबणार नाही. फायनली आता 80 घाटो पोहोचलो आणि इथं 2 ठिकाणी आरती असतंय आणि किती पण पाऊस वारा असला तरी पण आरती होतच होतं. आता आपण आलो आरतीला आणि माणसं बघा लवकरच येऊन जागा पाठवतात आणि समोर बसतात. इथं आपली गंगा आरती होतं आणि ते साईडला पण एक गंगा आरती होतं. वाई महाराष्ट्र से आरती देखने जय 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 दुर्गा मैया की जय हर हर महादेव. जय श्रीराम जय श्रीराम. गंगा आरतीला आपल्याला बहुतेक फॉरेनर बघायला भेटतात. म्हणजे येऊन ते बसतात, आरती अटेंड करतात किंवा पूर्ण डॉक्युमेंटरी शूट करत असतात. गंगा आरती झाली ना काही तर सगळ्यांना प्रसाद असतं.
गंगा आरती झाल्यावर प्रॉपर असा प्रसाद सगळ्यांना भेटत. बनारस मध्ये आता गंगा आरती केली तुम्ही बघितलं असेल. त्याच्यानंतर आम्ही रात्री 12 नंतर गेलेलो मणिकर्णिका घाटावर. तो पार्ट वेगळा बनवतोय मी आणि हा इथंच एंड करतोय. कसा वाटला ब्लॉग ते कमेंट करून सांगा आणि पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. काशी विश्वनाथाचं दर्शन केलं आम्ही. त्यानंतर 12 नंतर आम्ही गेलो 1:30 वाजता रात्रीचे मणिकर्णिका घाटावर. तिथं कसा काय होता, कशी वाईब होती ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. आणि हवाला ब्लॉग इथंच एंड करतोय. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. आणि हा येता वेळेस शूट करते मी. आता घरा पोहोचू आम्ही, ब्लॉग पण टाकतो. चला.